गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आणि आज ब्लॉग काढायचं कारण असं आहे की आज जायचं आहे आम्हाला मूव्ही बघायला. तर म्हटलं की एवढे दिवस ब्लॉग का टाकलेलं नाहीये, मला आज तरी टाकावं. तर चला मग आज बघूयात मी काय काय करते. आता आली आहे पैसे काढायला, आता बघूयात. बाय. आली आता मी घरी, तर फ्रेश वगैरे होते आणि रात्री 10चा शो बुक केलेला आहे. तुम्हाला दाखवतात माझ्यासोबत कोण कोण येणार आहे. माझी बहीण तर आहे, पण अजून कोण येणार आहे मी तुम्हाला सांगते. भेटूयात मग रात्री जाताना. चला, आता घरातलं सगळं काम झालेलं आहे, आता आवरायला घेऊयात. 8:30 झाले तरी अजून काय आवरलेलं नाहीये. मी माझं घरातलं कामच करण्यात वेळच गेलाय. चला आता आवरते, तुम्हाला दाखवते मी काय आउटफिट घातलेलं आहे ते. चला गाईज, रेडी तर मी झालेली आहे. आता निघूयात. 9 वाजलेले आहेत. 9:30 वाजेपर्यंत त्यांच्याकडे पोहोचायचं आहे आम्हाला. मग तिथून आम्ही जाणार आहे मूव्हीला. चला तर मग तुम्हाला दाखवते मी कोण कोण येणार आहे ते आमच्यासोबत. आता आम्ही चाललेलो आहे, म्हणजे भाऊ सोडतोय आमच्या दोघींना. आता आम्ही त्यांच्याकडे चाललोय की त्याच्यासोबत आम्ही मूव्ही बघायला चाललोय. मला दाखवणारच आहे की आम्ही कोणासोबत चाललेलो आहे. आता आम्ही सगळेजण आलेलो आहेत. यांच्यासोबत आली मी, तुम्हाला म्हणलं ना आम्ही कोणासोबत येणार आहे, तरी आता आम्ही आलेलो आहे. आता रिक्षात बसलोय, आता चाललोय थिएटरला. तुम्हाला दाखवतो आता गेला. आता आम्ही आलेलो आहे थिएटरला, म्हणजे हिंजवडीचं एक मॉल आहे, त्याच्यामध्ये थिएटर आहे. मग तिथं चाललोय आम्ही आता. गाईज, आम्ही खायला आणलं होतं आणि गुपचूप आणलं होतं आम्ही दुकानातून, आणि ते मॉलमध्ये आलोय आम्ही. थिएटरमध्ये गेलो. दाखव, हे बघा हे. बाहेर बसून फिरतो का असं एकमेकाला घासून करतो. वो एक्चुअल में तुम्हारा देव कुठे? तुझ्या डाव्या अंगाला. देवांमध्ये असं हिंदू मुस्लिम बिस्लिम काही नसतं. तो फिर ठीक. तर मला सांग बाई, आता मूवीचा इंटरव्हल्स झालेला आहे. एवढी भारी मूवी आहे ना, देऊळ बंटू. अक्षरशः मला एवढं रडायला आलं ना, मी लय कंट्रोल केलं रडणं, खूप म्हणजे खूप कंट्रोल केलं नाही. तरी मग मी थोडंफार रडले. लय भारी आहे, लय. तुम्ही नक्की बघा सगळ्यांनी, लय भारी आहे. ज्या दिवशी तुम्ही इथे याल त्या दिवशी माझ्या मनात तुमच्याबद्दल किती आस्तिकता आहे हेही तुम्हाला दिसेल. तुम्हाला यावंच लागेल महाराज. वेलकम टू अमेरिका. म्हणते गोरा झाला तेवढ्या. एसी जावं लागून 3 तास. कोण झालं आपल्यामध्ये गोर? गोर होऊन जायचं, उशिरा यायचं ना, असं रोज गोर होऊन जायचं. चालतंय, पुढच्या वेळेस पण आम्ही असं ट्राय करणार आहे. काहीतरी पॅन्टी मध्ये घेऊन येणार आहे. जास्त घेऊन यायचं, जास्त घेऊन यायचं. पुढच्या वेळेस तुम्हाला पकडणार ते हाकलून देणार. इथं प्लॅनिंग चालू आहे की पुढच्या वेळेस काय काय घेऊन यायचं. कशामध्ये?
खिशामध्ये. निर्जीनंतर जुलूम अत्याचार कोणावर होत असेल ना तर हे हिच्यावर होतो जुलूम अत्याचार. गार्गी आहे ना ती छोटी मुलगी आणि मी मोठी आहे, आमच्यावर कधीच होत नाही. पण ही मोठी आहे आणि ही सगळ्यात छोटी आहे माझी बहीण, तिच्यावर जुलूम अत्याचार होतो. अत्याचार करणारे कोणी बाहेरचं नसतं, आमच्या घरचे असतात, हा की नाही. काय चाललो आहेत घरी, त्यांची रिक्षा आहे इथे पाठीमागं आणि आम्ही चाललो आहे. आता भाऊ आलेला आहे घ्यायला, आम्ही चाललेलो आहे घरी. बाय. कसा वाटला व्लॉग तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. खूप दिवसातून टाकलेला आहे मी व्लॉग. आता मी ट्राय करेन की नेहमी रोज टाकण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे कधीतरी टाकण्याचा प्रयत्न करेन, पण करेनच मी. बाय.